आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आज सर्वसामान्य माणसाचं जे काय आयुष्य आहे त्याच्यामध्ये जीवनामध्ये बदल आपल्याला घडवायचा आहे। आणि म्हणून जे काय आपण पाहिलं गेल्या 4 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील इंडिया आघाडी खुशीमध्ये गाजरं खात होती, खुशीत गाजरं खात होती, परंतु या देशातल्या आणि त्या 3-4 राज्यातल्या लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदीजींना या ठिकाणी मोदीजींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली, त्याच्यावर विश्वास दाखवला। आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस इंडिया आघाडीतला तो आपल्याला पाहिजे की या देशासाठी एक एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे। हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो की कुणाला काय मिळेल यापेक्षा मला काय मिळाले यापेक्षा मी देशाला काय दिलं, माझ्या राज्याला काय दिलं, माझ्या जिल्ह्याला काय दिलं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मोदीजींनी जी घोषणा दिलेली आहे की अब की बार 400 पार, तर आपल्या महाराष्ट्राची जी घोषणा आहे फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 45 पार, म्हणजे 45 आकडा आपल्याला दूर करायचा आहे, आपल्याला 45 आकडा पार करायचा आहे। आपण महायुतीतले आहोत, आपण युती धर्म पाळणारे आहोत, त्यामुळे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे। आणि म्हणून